लाडकी बहिणींना लाडक्या 4,500 रुपये वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय होणार आहे आणि तुम्हाला 4,500 रुपये भेटणार आहेत। हो, तुम्ही बरोबर ऐकले लाडक्या 4,500 रुपये हप्ता वाटपाची एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। तुम्हाला सगळ्यांना 4,500 रुपये हवेत का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे कोणत्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये भेटणार आहेत त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात। तो म्हणजे 19वा हप्ता, तो कधी भेटणार आहे आणि ज्या लाडकी त्यांना 17वा 18वा हप्ता भेटलेला नाहीये त्यांना सगळे हे हप्ते भेटणार का? याच्याबद्दल नेमका सरकारने काय निर्णय घेणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर या ट्रिक्स गुरु चॅनलवर तुम्हाला ही मी माहिती देत आहे लाडकीनो 4,500 रुपये वाटपाबद्दल एक मोठा निर्णय होणार आहे। मंत्रिमंडळाची एक मोठी बैठकीमध्ये हा निर्णय होणार आहे आणि हा निर्णय जर झाला तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता भेटणार आहे 4,500 रुपयांचा। तर लाडक्यानो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे। आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटला आहे का नाही पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आणि मी जे जे प्रश्न आता विचारणार आहे ते कमेंट बॉक्स मध्ये त्याचे उत्तर द्या लाडकीनो, कारण की 4,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। तुमचे सगळे पुढचे हप्ते चालू होणार आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। सकाळी सकाळी तुम्हाला ही खुशखबर या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे, खूप महत्त्वाची अंदाची बातमी आली लाडकीनो। तर लाडक्यानो 17वा 18वा हप्ता बऱ्याच लाखो लाडक्याताईंना भेटलेला नाहीये। ई केवायसीचं चुका झाल्यामुळे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना हा प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांना तो हप्ता भेटला नाहीये। बऱ्याच लाडक्याताईंचे हप्ते बंद झालेले आहेत, तर त्या लाडक्याताईंना या ठिकाणी एक मोठा निर्णय घेतला, त्याच्याबद्दल तो निर्णय ऑलरेडी अंमलबजावणी चालू आहे त्याची। तुमच्या घरोघरी येऊन अंगणवाडी सेविका चेक करणार आहेत, तपासणी करणार आहेत आणि नंतर तुम्हाला ते हप्ते चालू होणार आहेत। पण त्याच्यानंतर अजून एक मोठा निर्णय होणार आहे, तो म्हणजे 17वा 18वा हप्ता तुम्हाला परत भेटणार का? कारण की बघा, असं सरकारने एक मोठा जीआर काढला होता, ज्या महिन्यामध्ये तुमचं या ठिकाणी ई केवायसी कंप्लीट असेल किंवा ज्या महिन्यामध्ये तुमचं अप्रूव्ह स्टेटस असेल त्याच्या पुढचे हप्ते तुम्हाला भेटणार आहेत, मागचे हप्ते भेटणार नाही असा जीआर काढला होता। जसं की 12वा 13वा 14वा हप्ता तुम्हाला भेटला नव्हता, त्या स्वरूपात 17वा 18वा हप्ता तुम्हाला जर भेटणार नाही का भेटणार आहे याच्याबद्दल एक मोठा निर्णय होणार आहे आणि त्याच्याबद्दलची ही मोठी बातमी तुम्हाला लाडकीनो देणार आहे। चला तर लाडकीनो 19वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे? आता बऱ्याच लाडकीताई म्हणाले सर आम्हाला 18वा हप्ता भेटलाय, 19वा हप्ता कधी भेटणार आहे? त्याच्या देखील लाडकीताईंनो अन्नाची बातमी समोर आली आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात लाडकीताईंनो आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे निवडणुका लागल्या की सगळे जण गोड गोड बोलवायला सुरू करतात। आपण मागितलं नाही तरी सरकार या ठिकाणी द्यायला सुरू करतंय। मागच्या वेळेस कोणी मागितले नव्हते, सरी संक्रांतीला 3,000 रुपये टाकायचं म्हणत होते। म्हणजे लाडकीताईंनो संक्रांत असेल किंवा आता मोठा आता काय येणार आहे हे जिल्हा परिषदेची निवडणूक आली, मोठी निवडणूक आहे लाडक्याताईंनो आणि याच निमित्ताने लाडक्या ताईंना चांगल्या स्वरूपाच्या गोष्टी भेटणार आहेत। त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर बघा वेळेवर व्हिडिओला सुरुवात करूया। मंत्रिमंडळात निर्णय होणार आहे। बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळात हा निर्णय होणार आहे। दुसरी गोष्ट सर्व पात्र महिलांना हप्ते मिळणार आहेत। बघा आता पात्रतेत कोण बसणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लाडकेतनो। आणि सर्वांना एक गोष्ट सांगतोय, आजपासून तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची या ठिकाणी मी यादी बनवायला सुरू करणार आहे आणि मी स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना स्वतः भेटणार आहे। मीटिंग देखील आता तारीख या ठिकाणी फिक्स व्हायला लागली। तर लाडकेतनो सर्वांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, गाव सांगितलं तर अजून चांगलं होईल, तालुका गाव सांगा आणि तुम्हाला किती हप्ते भेटले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुमच्या सगळ्यांची लिस्ट काढणार आहे आणि लिस्ट बनवून एक्सेल शीट मध्ये बनवून तुम्हाला ती पुढे दाखवणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आपले नाव जिल्हा पटपट सांगायचं आहे आणि त्याचबरोबर आनंदाची बातमी लवकरच तुम्हाला मिळणार आहे लाडकेतांनो। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा। चला आता वेळ वागता व्हिडिओला सुरुवात करूया। काय नेमकी बातमी बघा, हप्ता वाटपाबाबत सरकारचा मोठा निर्णय तुमच्या पुढे लाडकेतांनो। या ठिकाणी बघा हप्ता वाटपाबाबत सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी होणार आहे। 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। आता 4,500 रुपये कुणाला हवेत पटपट सर्वांनी सांगायचंय आणि हे कुणाला भेटणार आहेत ते तुम्हाला मी सांगतो लाडकेतांनो। चला आता बघा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला विचारतो ती कमेंट बॉक्समध्ये सांगा, 4,500 रुपये कोणाला मिळणार आहेत? ज्यांना 17वा 18वा हप्ता मिळाला नाही
लाडके बहिणींनो, तुम्हाला 17वा-18वा हप्ता मिळालाय का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर नसेल मिळाला त्यांनाच हे 4,500 रुपये भेटणार आहेत मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर. पण एक गोष्ट समजून घ्या, मंत्रिमंडळात हा निर्णय झाला तर 4,500 भेटणार आहेत, नसतं मग तुमचे हप्ते पुढचे सुरू राहतील. ह्याची काही टेन्शन घेऊ नका. आता पुढचं बघा, अंगणवाडी सेविकांनी तपासणी केली पाहिजे. केली आहे का तुमच्या घरी? त्याच्यानंतर बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 17वा-18वा हप्ता भेटला नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमची तपासणी करणार. जर तुम्हाला हप्ते भेटले नसतील, तुमच्या घरी येऊन चेक करणार आहेत. त्याच्यामध्ये चेकिंग मध्ये काय होणार आहे, घरात सरकारी नोकरदार नाही, तुमच्या घरात सरकारी नोकरदार नसायला पाहिजे. तुमच्या घरात कुणी सरकारी नोकरदार आहे का? सरकारी वेतनदार कुणी आहे का? कुणाचं सरकारचं तुम्हाला काही मानधन मिळतंय का? कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 2.5 लाखाचं उत्पन्न तुमचं नसायला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी असलं तर चालतंय. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला हे भेटणार नाहीत पैसे, किंवा तुमची पुढचे पण हप्ते तुम्हाला भेटणार नाहीयेत. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी खरं प्रामाणिकपणे सांगायचंय, कारण की मी तुमच्या सगळ्यांची माहिती मी बनवत आहे. एक्सेल सीट म्हणजे तुमच्या सगळ्यांची एक मी यादी बनवणार आहे. त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं, आणि ह्या चारही प्रश्नाचे उत्तर मला द्यायचे. तुम्हाला 17वा-18वा भेटला आहे का नाही ते सांगायचंय. त्याच्यानंतर तुमच्या अंगणवाडी सेविकांनी तुमच्या घरी तपासणी केली आहे का ते सांगायचं आहे. त्याच्यानंतर घरामध्ये सरकारी नोकरदार कोणी आहे का तुमच्या ते सांगायचं आहे. त्याच्यानंतर 2.5 लाखाचं उत्पन्न, याच्यापेक्षा कमी उत्पन्न तुमचं आहे का ते मला कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. कारण की सरकारचा एक मोठा निर्णय होणार आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब, आपले मुख्यमंत्री साहेब जरा बाहेर देशाच्या बाहेर आहेत, त्या दौऱ्यावर असल्यामुळे ते दौऱ्यावरून परत आल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे, मोठी मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक होणार आहे. स्वतः अजित तटकरे मॅडम यांनी, बघा, अजित तटकरे मॅडमनी स्वतः या ठिकाणी सांगितलं आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही हा मुद्दा मांडणार आहेत. आणि लवकरात लवकर ज्या लाडक्या ताईला 17वा-18वा हप्ता भेटला नाहीये त्यांची तपासणी आम्ही करणार आहेत. अगोदर तपासणीमध्ये त्यांच्या सगळ्या गोष्टी जर पात्रतेमध्ये बसत असतील, त्यांचे पुढचे हप्ते चालू राहणार आहेत. आणि त्याच्याबरोबर एक मुद्दा मांडणार आहेत, 17वा-18वा हप्ता त्यांना भेटायला पाहिजे का नाही, कारण की त्यांची काहीच चूक नव्हती. बघा लाडके बहिणींनो, तुमची याच्यामध्ये काही चूक आहे का? नाही. ज्या ठिकाणी ऑप्शन तुम्ही ई-केवायसीच्या ऑप्शन मध्ये तुमच्या चुका झाल्यात, त्याच्यामुळे चुका कशा झाल्या तुमच्या, त्या होयच्या ठिकाणी नाही झाले, नाहीच्या ठिकाणी होय झालं, टेक्निकल एरर आला आणि त्याच्यामुळे तुमचे फॉर्म चुकले ई-केवायसी करताना. मग याच्यामध्ये लाडक्या बहिणीची काही चूक नाहीये, त्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार नसताना ते टिक झालंय त्या ठिकाणी. म्हणजे लाडक्या ताईंना 17वा-18वा हप्ता भेटायला पाहिजे, हे सरकारकडे ते मांडणार आहेत. आणि मांडल्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार आहेत. जर तिथं अप्रुव्हल भेटलं तर त्यांना तुम्हाला 17वा-18वा हप्ता भेटणार आहे आणि पुढचे पण हप्ते चालू राहणार आहेत. तर लाडक्या ताईंनो, बघा, हे आता मंत्रिमंडळात मांडण्याच्या अगोदर सरकार बघल, चेक करल की खरंच लाडक्या ताई या ठिकाणी मागणी करत आहेत का. तर तुम्हाला एक लाडक्या ताईंनो प्रश्न विचारतोय, छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला 17वा-18वा हप्ता भेटला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपल्याला 17वा-18वा हप्ता भेटायला पाहिजे का नाही. ते 3,000 रुपये आणि 19वा हप्ता म्हणजे कोणता, हे येणारा हप्ता, त्याचे 1,500 रुपये, म्हणजे असे एकूण 4,500 रुपये भेटायला पाहिजेत का नाही कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. आणि हा तुमचा गुरुदादा, लाडके ताईंनो, तुमचा हा गुरुदादा सरकारकडे परत मागणी करत आहे. तुमच्या सगळ्यांच्या वतीने सरकारकडे मागणी करत आहे. सर्व लाडक्या बहिणींना ज्यांना 17वा-18वा हप्ता भेटला नाहीये त्या सर्व लाडक्या ताईंना त्याचे 3,000 रुपये आणि 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये, असे 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पटपट सरकारने टाकावे, चेकिंग करावी. आणि ही जी लिस्ट बघा, ज्यांना 15वा-16वा हप्ता भेटला होता, 16व्या हप्त्याची लिस्ट घ्या आणि डायरेक्ट सर्व लाडके ताईंना अकाउंटला पैसे देऊन टाका, अशी सरकारकडे आपण मागणी करत आहोत. सर्वजण सपोर्ट करत आहेत का? लाडके ताईंनो, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला, सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर सरकार नक्कीच आपल्या या ठिकाणी दखल घेणार आहे. बघा, आतापर्यंत आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. लाडके ताईंनो, बघा, आपण ज्या मागण्या केल्यात, मी स्वतः मुख्यमंत्री साहेब असतील, त्यांचे पीए असतील, मंत्री साहेब असतील, त्यांचे पीए असतील, मोठे अधिकारी असतील, किंवा आमदार साहेब, खासदार साहेब, यांना स्वतः या ठिकाणी आपले मागणी पत्र मी पाठवत असतो आणि त्या मागण्या त्यांना पुढे या ठिकाणी मंत्री साहेबांपर्यंत पोहोचवायला सांगत असतो. आणि त्याचाच फायदा लाडक्या ताईंनो हे झालेला आहे की आपल्या ज्या मागण्या आतापर्यंत केल्यात त्या आपल्या मागण्या पूर्ण झाल्यात. आता ही पण आपली मागणी आहे, 4,500 रुपये लाडक्या बहिणींना भेटावेत, ही आपली मागणी आहे, सरकारपर्यंत पोहोचवायची आहे. जिम्मेदारी तुमची आहे. हा गुरुदादा महाग सरकारला नाही, तुम्ही पण महाग सरकू नका. जास्तीत जास्त लाईक करायचं व्हिडिओला आणि शेअर करायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री कृष्ण.